नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता मी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये आहे आणि ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे की या स्टेडियम मध्ये उद्या संध्याकाळी सलमान खान येणार आहे. बरं, हा सलमान खान कशासाठी येणार आहे, काय पुढील काही दिवस इथे कोणत्या स्पर्धा आहेत या संदर्भात माहिती देण्यासाठी मी आता इथे उभा आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रेसिडेंट कप इंडिया 2026 ला उद्या संध्याकाळी सुरुवात होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की खासदार आणि ITCSF चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने या सगळ्या स्पर्धेचं आयोजन या दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये करण्यात आलेलं आहे. उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध सुपरस्टार सलमान खान यांच्या प्रमुख उपस्थितीत या सगळ्या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. आणि आणखीन एक ठाणेकरांसाठी एक महत्वाची गोष्ट सांगतो की या दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये पुढील काही दिवस ही स्पर्धा असणार आहे. या ही स्पर्धा पाहण्यासाठी कोणतंही शुल्क नाहीये, कोणतीही फी नाहीये. पासेस, मोफत पासेस जे आहेत ते या दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये तुम्हाला 1 नंबर गेटवर मिळणार आहे. त्याची सुरुवात देखील आजपासून झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला या स्पर्धेचे पासेस हवे असतील तर 1 नंबर गेटवर दादोजी कोंडदेव स्टेडियमला 1 नंबर गेटवर जायचंय आणि हे पासेस घ्यायचे. उद्याच्या कार्यक्रमाचे पासेस देखील फ्री असणार आहेत. त्यामुळे तुम्ही या दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये येऊन हे पासेस घेऊ शकता. हे सगळं मैदान आहे ते सज्ज झालंय उद्याच्या या सगळ्या कार्यक्रमासाठी. मला सांगताना एक आनंद होतोय की या स्पर्धेचं बक्षीस 1 कोटी रुपये आहे. 40 लाख रुपये पहिले या स्पर्धेचं बक्षीस ठरलेलं होतं, परंतु आता या स्पर्धेचं बक्षीस जे आहे ते 1 कोटी रुपये करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र वॉरियर्स, पुणे पायरेट्स, बिहार ब्लास्टर्स, दिल्ली स्ट्रायकर्स, ड्रीम हरियाणा रॉयल्स, गुजरात लायन्स, कर्नाटक रॉयल किंग्स, केरळ वॉरियर्स, कोलकाता रायडर्स, वेस्ट बंगाल मध्यप्रदेश, पूर्वांचल पॅन्थर्स, राजस्थानी योद्धा, रॉयल चॅलेंजर्स गोवा, सुप्रीम सुपर किंग्स, तमिळनाडू, UP नाईट्स आणि उत्तराखंड टायगर्स असे एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत आणि विजयी संघाला 1 कोटी रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. ही सगळी टेनिस क्रिकेटच्या या संपूर्ण इतिहासातली ही सगळ्यात मोठी स्पर्धा असणार आहे आणि याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. आणि उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुपरस्टार सलमान खान यांच्या म्हणजे प्रेक्षकांना ही स्पर्धा पाहण्यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाहीये. 1 नंबर गेटला, दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या 1 नंबर गेटला तुम्हाला या स्पर्धेचे पासेस जे आहेत ते मोफत मिळणार आहेत. त्यामुळे उद्या या स्पर्धेचा भव्य दिव्य असा शुभारंभाचा जो सोहळा आहे तो खूप मोठा होणार आहे. त्याची तयारी जर आपण पाहिली तर अंतिम टप्प्यात आहे. आणखीन एक जे पाहायला प्रेक्षक येणार आहेत त्यांच्यासाठी देखील खूप सारी बक्षिसं जी आहेत ती ठेवण्यात आलेली आहेत. मला वाटतं 2 दुचाकी ज्या आहेत, 2 दुचाकी म्हणजे तुम्ही पाहायला आल्यानंतर मला वाटतं इथे कुपन मिळेल आणि त्यानंतर 2 दुचाकी ह्या प्रेक्षकांसाठी देखील बक्षीस म्हणून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे इतिहासातील या टेनिस क्रिकेटमधील सगळ्यात मोठी स्पर्धा आपल्या ठाण्यामध्ये या दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये होणार आहे आणि त्याचा शुभारंभ जो आहे तो उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुपरस्टार सलमान खान यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. तुम्ही जर इथे पाहिलं तरी सगळी तयारी झालेली आहे. 1 नंबर गेट वरून तुम्हाला ते पासेस मिळणार आहेत. आणि ही सगळी तयारी अंतिम टप्प्यात आहे. उद्या भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा जो आहे तो संध्याकाळी पार पडणार आहे. आपल्याला माहिती आहे की टेनिस क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र झोन 1 मुंबई, ठाणे, कोकण यांच्या अध्यक्षपदी अभिजित दरेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ही सगळी व्यवस्था, याचं सगळं मॅनेजमेंट जे आहे ते अभिजित दरेकर बघतायत.
आणि उद्या संध्याकाळी जर आपण पाहिलं तर उद्या संध्याकाळी या स्पर्धेचा जो दिमागदार असा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. टेनिस क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र झोन 1 मुंबई, ठाणे, कोकण यांच्या अध्यक्षपदी अभिजित दरेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. आणि आता तुम्ही पाहताय की अभिजित दरेकर इथे स्वतः या मैदानावर उपस्थित आहेत आणि सगळी तयारी पाहतायत. ही सगळी तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे. उद्या त्याचप्रमाणे या स्पर्धेत प्रेक्षक आणि खेळाडूंसाठी आकर्षक बक्षिसांचीही मेजवानी ठेवण्यात आलेली आहे. दररोज भाग्यवान प्रेक्षकांना दुचाकी तसेच हजारो रुपयांची रोख बक्षिसं दिली जाणार आहेत. याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष सन्मान देण्यात येणार असून प्लेअर ऑफ द सिरीज विजेत्याला महिंद्रा थार ही कार प्रदान करण्यात येणार आहे. तर बेस्ट प्लेअरला दुचाकी दिली जाणार आहे. स्पर्धेदरम्यान विविध विशेष पारितोषिके आणि सरप्राईज गिफ्टही दिले जाणार आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठी ही स्पर्धा खासदार आणि ITCSFचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ही सगळ्यात मोठी स्पर्धा या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे उद्या या ही स्पर्धा पाहण्यासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर 1 नंबर गेटवर तुम्हाला पासेस मिळतील. ते मोफत पासेस आहेत. आणि उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सलमान खान यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य दिव्य असा शुभारंभ होणार आहे. खासदार आणि ITCSFचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि विजेत्या संघाला 1 कोटी रुपयांचं बक्षीस तर आहेच, परंतु महिंद्रा थार गाडी बक्षीस आहे आणि दुचाकी आहेत. फक्त जे खेळणार आहेत त्यांना बक्षिसं नाहीये, त्याचे पाहायला प्रेक्षक येणार आहेत त्यांच्यासाठी देखील दुचाकी ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे माझं ठाणेकरांना आवाहन आहे की याचे पासेस फ्री आहेत. दादोजी कोंडदेव स्टेडियमला 1 नंबर गेटवर यायचंय आणि आपले फ्री पासेस घेऊन जायचे. या सगळ्या टुर्नामेंटबद्दल, या सगळ्यात मोठ्या या टुर्नामेंटबद्दल मी तुम्हाला ठाणे लाईव्हच्या माध्यमातून अपडेट्स देणारच आहे. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.